ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. भारत माता की जय. स्वातंत्र्यवीर सावरकर की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. सावरकरांनी ज्यांना आयुष्यभर पूजलं त्या स्वातंत्र्य देवतेचा आणि छत्रपतींचा जय जयकार खूप छान ऐकू आलाय. म्हणजे सावरकर आपल्या आतमध्ये छान उतरणार आहेत. आज बेळगावच्या या भूमीमध्ये येऊन मला खूप आनंद वाटतोय. सावरकरांनीच सांगितलं होतं की सगळ्या ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव का करावेत. ते उपदेशामृताचे वर्षाव करणारे आहेत म्हणून हे सगळे सोहळे करावेत, हे ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव करावेत. राष्ट्रोन्नतीसाठी हे जिने आहेत म्हणून हे उत्सव करावेत. आणि आज लोकमान्य ग्रंथालय सावरकरांच्या विचारांनुसार चालतंय हे खूप 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 छान वाटलं मला. आणि या ग्रंथालयाला अशी भेट देता येते आणि अशी माझ्याकडून सेवा होती आहे ह्यामध्ये मी प्रचंड आनंदी आहे आणि कृतकृत्य आहे. आपण सगळे सावरकरांना ऐकायला आलेला आहात. प्रथमतः आपल्याला धन्यवाद. बेळगावमध्ये मी आले, आपल्या सगळ्यांना भेटले, त्यासाठी कारण झालेले धर्माधिकारी सर, कुंटे सर, आपल्याला धन्यवाद. या ग्रंथालयाला धन्यवाद. आपण म्हणालात की सर, आपण म्हणलात की सावरकरांवरती प्रेम करणारी पिढी आई बाबा निर्माण करतायत. त्यांच्याकडे येणारे सगळे युवा वर्ग जो आहे त्यांना हे सांगत असतात आई बाबा. त्यामुळे मला घरातून जे संस्कार मिळाले, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की येताना माझं जे चालणं होतं, मला आधार देणं होतं. खऱ्या अर्थाने आज एवढं सगळं होत असताना माझी काठी आई बाबा झालेत या दिवसात. त्यामुळे मला लहानपणीपासून ज्यांनी आधार दिला, वाढवलं, संस्कार केले ते माझे आई बाबा, दोन्ही आजी आजोबा. आणि ज्यांची मानसकन्या म्हणून घेण्यात मला अत्यंत सार्थ अभिमान वाटतो ते राष्ट्रीय सावरकर स्मारकाचे मुंबईच्या वालावलकर सर यांच्या चरणी प्रथमतः वंदन. आज सावरकर जयंती आपण साजरी करतोय. सावरकर जयंतीचा आपण काय करणार आहोत तर हा 13 अक्षरी जो मंत्र आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, 13 अक्षर आहे. 13 अक्षरी मंत्र आज आपण आतमध्ये उतरवून घेणार आहोत आणि त्यांचे विचार आपल्या आतमध्ये रुजवणार आहोत, पुन्हा एकदा गिरवणार आहोत. सावरकर घडत होते म्हणजे त्यांच्या आतमध्ये नक्की काय काय घटना होत होत्या, ते प्रत्येक घटनेकडे कसे बघत होते, त्यांच्या आतमधलं तेज काय होतं. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की यद्दत विभूती मत्सत्वम श्रीमदुर्जितमेव वा तद्दे वाव गच्छन्तम मम तेजांश संभवम. म्हणजे जे काही तेजाने भारलेलं आहे ते माझाच अंश आहे असं समज, असं श्री भगवान म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे सावरकरांच्या आतमध्ये कुठलं तेज होतं? स्वातंत्र्य लक्ष्मीच्या विषयीची ती भक्ती होती, ते तेज होतं त्यांच्या आतमध्ये. ते तेज आज आपण आतमध्ये उतरवून घेणार आहोत. जेव्हा आपण त्यांच्या लहानपणाकडे जातो, सावरकरांचं लहानपण आपल्याला माहिती आहे की अभिनव भारताचे जी सुरुवात त्यांनी केली तिळभांडेश्वरच्या बोळामध्ये, आपल्याला माहिती आहे की छोटंसं हे रोपटं होतं. मॅझिनीची तरुण इटली जशी होती तसं छोट्याशा रोपट्यापासून ही सुरुवात झाली. पण हे सुरुवात होताना घरातून नक्की त्यांना काय काय गोष्टी मिळाल्या. सावरकरांचे वडील, त्यांना स्वतःला वक्तृत्वाची प्रचंड आवड होती. सावरकरांचे वडील वक्तृत्व करायला लागले की ते मंत्रमुग्ध होऊन जायचे सगळे लोक. त्यांना कवितेची आवड होती, त्यांना मोरोपंतांच्या कवितांची आवड होती, ते म्हणायचे कविता. आणि मग त्या सावरकरांमध्ये हळूहळू उतरल्या. सावरकरांना सुद्धा मोरोपंतांच्या कविता आवडायला लागल्या. सावरकरांना आईचा सहवास तसा लाभला नाही, पण गोमंतकामधली जी रमा आहे, गोमंतक काव्यामधली रमा जी आहे ती संपूर्णतः त्यांच्या आईचं वर्णन करून सांगणारीच आहे. सावरकरांचे काका त्यांच्यावर प्रचंड प्रेम करायचे. सावरकरांचं पहिलं वक्तृत्व जेव्हा झालं तेव्हा पहिलं कौतुक करणारे आणि त्यांना जवळ घेणारे त्यांचे बापू काका होते.
ते म्हणाले सावरकर घराण्याचं नाव काढशील तू. त्यामुळे इतकी छान पद्धतीने त्यांच्या बाजूनी जडणघडण होत होती. त्यांचे घरचे इतके छान त्यांना सपोर्ट करत होते म्हणू शकतो आपण. म्हणजे आपण मुलांना काय आज देतो आहोत, आपण मुलांना कुठले विचार देतोय हे गरजेचं आहे. सावरकरांचे खेळ आपण जेव्हा बघू तेव्हा कळेल की सावरकरांचे सावरकरांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना पालखी बनवून दिलेली आहे. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ त्यांच्याकडून करवून घेतलेले आहेत. सावरकरांच्या वहिनीला उभ्या गजगौरी पाठ होत्या. जेव्हा मंगळागौरीचा कार्यक्रम होता, सावरकरांच्या वहिनी येसूबाई, जेव्हा मंगळागौरीचा कार्यक्रम होता तेव्हा झालं असं की मंगळागौरीच्या कार्यक्रमातला जो फराळ असतो घेतात, आपल्याला माहिती असेल, ज्ञात असेल, तर तो मौनात घेतला जातो. तिथे बोलायचं नाही. तर सावरकरांच्या ज्या बहीण होत्या त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं की लिहून दिलं की मला फराळामध्ये हे पदार्थ खायला दे. त्या क्षणी असं झालं की सावरकरांच्या बहिणीला त्या गोष्टी वाचता नाही आल्या. जे काही कागदावर लिहून दिलं होतं ते वाचता नाही आलं. सावरकरांनी ते हेरलं. सावरकरांना कळालं की आपल्या बहिणीला लिहिता आणि वाचता नाही येते. उभ्या गजगौरी पाठ असणारी आपली बहिणी, तिला लिहिता आणि वाचता नाही येते. तत्क्षणी सावरकरांनी निर्णय घेतला आणि बहिणीला शिकायला लावलं. सावरकर त्यांच्या बहिणीच्या मागेही लागायचे की का, तर तू कविता रच, कविता कर. आणि सावरकरांची बहीण मैनाबाई त्यांनी कविता करायला सुरुवात केली. सावरकरांच्या वहिनी त्यांनी इतके छान प्रसंग सावरकरांच्या विषयी लिहून ठेवले. त्यांनी सांगितलं, वहिनींनी सांगितलं की सावरकर आमच्या सगळ्यांची कुणी दारावर येणाऱ्या जाणाऱ्याची नक्कल करायचे. कोणी ओव्या गात असेल, त्यांच्याकडच्या सगळ्या बायका जात्यावर बसून ओव्या गात असतील तर त्या सगळ्या ओव्या ते तत्क्षणी रचायचे आणि त्यांच्यासमोर गाऊन दाखवायचे, गजगौरी गाऊन दाखवायचे. हा सावरकरांचा पैलू खूप कमी ठिकाणी सांगितला जातो, खूप कमी ठिकाणी चर्चेला जातो. असे सावरकरांच्या बद्दल लहानपणीपासून त्यांची जडणघडण होताना त्यांचे खेळ काय होते, आपण म्हणलं की देवळं बांधणं हा त्यांचा खेळ होता. आपण समुद्रकिनारी गेल्यावर फक्त तेवढंसं काय ते कॅसल बनवतो, पण लहानपणीपासून त्यांना देवळं बांधण्याचा छंद होता. सगळे मित्र त्यांचे देवळं बांधायचे, पालखी काढायचे, ग्रंथांचे सप्ताह करायचे आणि संपूर्ण सप्ताह झाल्यानंतर त्या सगळ्यात शेवटी ती सगळी पालखी घेऊन गावभर फिरायचे आणि मग तो सप्ताह संपन्न करायचे. आणि कुठला ग्रंथांचा सप्ताह, कुठला पांडव प्रताप, विजय प्रताप, असे ग्रंथांचे सप्ताह तिकडे व्हायचे. अशा पद्धतीचे त्यांचे खेळ होते. तलवारीने खेळायचे, म्हणजे विलायती फुलं, छोट्या फुलांना काठ्यांनी उडवायचे आणि ते तलवारीने खेळायचे. तलवारी त्यांच्या वडिलांनी बनवून दिला, धनुष्यबाण त्यांच्या वडिलांनी बनवून दिलं, पालखी त्यांच्या वडिलांनी बनवून दिली. म्हणजे आई वडील मुलांना घरात काय देतात ह्याचं उत्तम उदाहरण सावरकरांच्या घरातून आपण शिकू शकतो. आज मोबाईल लागतोय, तंत्रज्ञान लागतंय आपल्याला, अद्ययावत व्हा सावरकरांनीच सांगितलंय, पण मोबाईल कुठल्या पद्धतीने आपण मुलांच्यापर्यंत सोपवतोय. आज हे व्याख्यान यूट्यूबला जाईल, ॲटलिस्ट कमीत कमी 1 मिनिट तरी आपल्या मुलांनी ऐकलंय का? कमीत कमी अर्धा सेकंद फक्त तू ऐक, कळणार नाही आज पण ऐक. अशी सुरुवात करू शकतो का आपण मुलांमध्ये ती बैठक निर्माण होण्यासाठी? कारण मायेच्या गोष्टी खूप आहेत आजूबाजूला. बैठक निर्माण होण्यासाठी आपण काय करू शकतो? या छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो, म्हणजेच सावरकर कृतीत आणू शकतो. सावरकरांच्या अजून एक आवडीचा छंद काय होता? सावरकरांना वाचनाची आवड कशी लागली किंवा सावरकरांमध्ये विचार तयार कसे होत होते की सावरकरांना दर रविवारी एक छंद होता. कुठला? तर त्यांच्या फळीवरती बरीच पुस्तकं होती. अर्थात त्यांचं सावरकरांच्या घरीच वाचन इतकं जास्त असल्यामुळे सावरकरांच्या घरी बरीच पुस्तकं होती. तर त्या पुस्तकं ते दर रविवारी शिडीवर चढायचे, घडवंचीवर चढायचे आणि ती पुस्तकं काढायचे, चाळायचे, काही 2-4 वाक्य वाचायचे आणि परत ठेवून द्यायचे. कधी कधी उंची पुरत नसल्यामुळे ती पुस्तकं पडायची, वडील त्यांना ओरडायचे, तरीसुद्धा सावरकर दर रविवारी ही गोष्ट करायचे. एकदा झालं असं की त्यांना एक पहिलं पान नसलेला इतिहासाचं पुस्तक सापडलं. तो होता अरबस्तानचा इतिहास.
शॉर्ट स्टोरी ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक होतं आणि त्याच्यामध्ये अरबस्तानचा इतिहास होता आणि पहिलं पान त्याच्यावर नव्हतंच. सावरकरांनी बरंच शोधलं की कुठे गहाळ झालं ते पान, काय झालं, आणि बऱ्याच शोधाशोधीनंतर असं झालं की हिरमोड झाला त्यांचा की अख्खं पुस्तक वाचलं, फक्त पहिलं पान नाही आहे. नंतर काय विचार यावा, म्हणजे एखाद्याची जडणघडण होणं किंवा एक तो विचारातमध्ये येणं म्हणजे काय बघा. आता आपल्याला जर पहिलं पान नसलेलं पुस्तक सापडलं तर हां ठीक आहे, पहिलं पान नाही आहे एवढंच म्हणू. पण सावरकरांना जेव्हा कळलं की आता अत्यंत शोधाशोध झाल्यानंतर पहिलं पान आपल्याकडे नाही आहे, तर ते म्हणे तसं बघायला गेलं पहिलं पान जरी मिळालं आणि त्यावरचा इतिहास जरी मी वाचला तरी तो सरासरी हा दुसऱ्या पानापासूनच सुरू होतोय. म्हणजे काय ते ऐका. साधारणतः अरबस्तानचा इतिहास जर ते पुस्तक असेल, त्याचं पहिलं पान मिळालं, ते वाचलं, पण त्याआधी काय घडलं. अजून सोपं उदाहरण, 1857चा स्वातंत्र्य समर. जेव्हा 1857चा स्वातंत्र्य समराचा इतिहासाचं पहिलं पान लिहिलं गेलं, पण 1857च्या आधी काहीतरी घडलं असेलच ना, ते त्या पुस्तकात नाही. म्हणजे सरासरी इतिहास हा दुसऱ्या पानापासूनच सुरू होतो, हा सावरकरांच्या मनात विचार. आणि मग काय लिहितात ते की इतिहासाचे पहिले पान न मिळणे कधी पहा येते, आरंभ तुझा दुसऱ्या पानापासून शा पहा याते. म्हणजे सरासरी दुसऱ्या पानापासून इतिहास सुरू होतो हा विचार लहानपणीच. म्हणजे किती वेगवेगळे विचार, किती वेगळे वेगळे कंगोरे त्यांच्याकडे. सावरकरांचे मित्र पण सावरकरांसारखे होते. आता आपली संगत कशी असते बघा, की आपण कुठल्या गोष्टीकडे लक्ष देतोय ती गोष्ट आपल्यात येते. तर सावरकरांचे जे मित्र होते, आबा दरेकर नावाचे मित्र, त्यांनी शाळेला रामराम ठोकलेला. ते साधे कवनकार होते. फक्त एक स्वातंत्र्याची ज्योत सावरकरांनी त्यांच्यामध्ये पेटवली आणि स्वातंत्र्य कवी आबा दरेकर म्हणून ते प्रसिद्धीला आले. अजून दुसरे मित्र त्यांचे गोपाळ कुलकर्णी म्हणून. गोपाळ कुलकर्णी यांच्या घरामध्ये परिस्थिती थोडीशी बिकट होती, आर्थिक परिस्थिती. त्यामुळे झालं असं की त्यांच्याकडे मिळकतीचं साधन असं काही नाही. मग आता ते मिळकतीचं साधन नसल्यामुळे सावरकरांना जेवढी मदत करता येईल ते कशी मदत करायचे, तर गोपाळ कुलकर्ण्यांकडे जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं सावरकर घेऊन यायचे आणि त्यांना महिन्याचे जे पैसे आहेत ते देऊ करायचे. त्यामुळे महिन्याची पुस्तकं त्यांच्याकडनं घेऊन आले आणि त्यांच्या घरामध्ये पैसे गेले. दुसरी गोष्ट, सावरकरांचं अक्षर थोडंसं किडमिडं होतं. सावरकर स्वतः त्यांच्या अक्षराविषयी लिहितात, इतकं सुंदर, म्हणजे स्वतःवरती सुद्धा विनोद करून घेण्याचं कौशल्य म्हणजे काय. दोन गोष्टी सांगते की सावरकर एकदा सभेमध्ये होते, बॅरिस्टर जमनादास मेहता निवडणुकीला उभे राहिले होते आणि तेव्हा झालं असं की सावरकरांना सायटिकाचा त्रास सुरू झाला. सायटिकाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना एका पायातून कळा यायच्या आणि त्या दुसऱ्या पायावर जोर देऊन उभं राहायचे. आता निवडणुकीची जी प्रचार सभा, तिथे सावरकर बोलतायत. सावरकर उभे राहिले आणि ते म्हणाले, बॅरिस्टर जमनादास मेहता यांना पाठिंबा देण्यासाठी मी एका पायावर उभा आहे. आज काही समाज असंच झालंय. सावरकर सांगण्यासाठी खरंच आज मी एका पायावर आहे. तर सावरकरांची विनोद बुद्धी म्हणजे काय, सावरकरांचा अक्षरावर आपण होतो. सावरकर काय म्हणतात की माझं अक्षर तसं किडबिड आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा महाकाव्य लिहायचा लहानपणी विचार केला, तेव्हा तो लहानपणचा महाकाव्य लिहिण्याचा विचार त्यांनी सोडून का दिला, का तर म्हणे जेव्हा मी श्री गणेशा लिहिला तेव्हा मला कळालं की आपल्या जे स्मृतीमध्ये आपण जे इमॅजिन केलेलं आहे महाकाव्य, ते काही तसं होणार नाही, कारण माझं अक्षर असं किडबिड आहे. त्याच्यापेक्षा महाकाव्य लिहायचं सोडून आपण दुसऱ्या शुद्ध लेखनासाठी आणि अक्षर सुधारण्यासाठी प्रॅक्टिस करायला लागूया, म्हणून त्यांनी सोडून दिलं. असं सावरकरांचं अक्षर. एकदा असं झालं की अज्ञान युगाकडून विज्ञान युगाकडे जेव्हा सावरकर त्यांचा लेख लिहित होते, तर लेख लिहिताना त्यांनी संपूर्ण तो लेख लिहिला आणि किर्लोस्करांकडे, संपादक जे आहेत त्यांच्याकडे तो पाठवून दिला लेख. किर्लोस्करांनी तो बघितला. त्यांना असं झालं की कदाचित अखंड टाक, फाउंटन पेन, अखंड टाक नसावा, चांगला कागद नसावा, म्हणून सावरकरांचं अक्षर थोडं पुढं मागं झालेलं आहे.
मग नंतर काय झालं की तो अखंड ताक, संपूर्ण कागद, संपूर्ण सगळा जो काही संच होता किर्लोस्करांनी सावरकरांना पाठवून दिला. त्यावर सावरकर लिहितात, महाशय दोष असेलच, तो तो अंगणाचा नाही नाचणाराचा आहे. प्रत्येक पानात 10-5 ठिकाणी खाडाखोड केल्याशिवाय, ते समजावं म्हणून 4-5 शब्दांची घुसडाघुसड केल्याशिवाय आणि ते कळावं म्हणून लाल हिरव्या पेन्सिलीनी तो माझा लेख हिंदुस्तानच्या आलेखासारखा केल्याशिवाय तो रंगला असा रंगावा असं मला वाटतच नाही. त्याच्यात दोष काय? ते म्हणतात पुढे काय की रत्नागिरीतली सगळी काकपथं तुम्ही एकत्र आणलीत आणि माझ्या लेखाला पुरवलीत तरी सुद्धा ती पुरणार नाहीत, असा माझा लेख असतो. जर माझा लेख कुणाला समजला, उलगडला, आकलनात आला, त्याला आत्ताचं किडबिडं अक्षर काय तर महाभारतातलं ताडपत्रावर जीर्ण सुकून कुजून गेलेला कागदावरचा अक्षराचा सुद्धा उलगडा होईल ह्याचा मला आत्मविश्वास आहे. त्यामुळे दोष आहे तो नाचणारच आहे, असं सावरकरांनी लिहून पाठवलं. असं सावरकरांचं अक्षर स्वतःवरचा विनोद कसा करून घेतलाय बघा. तर हे सावरकरांचं अक्षर असं होतं, पण काव्य प्रतिभा इतकी सुंदर. त्यामुळे सावरकरांनी काय केलं, आपल्या मित्राला मदत कशी केली पहा. गोपाळ कुलकर्णी मित्र, त्याला सांगितलं माझ्या कविता आहेत, तू ह्या कविता माझ्या घे आणि सुवाच्य अक्षरात लिहून दे, मी तुला लिहणावळीचे पैसे देतो. म्हणजे आपल्या मित्राला त्यांनी अशी मदत केली. पुढे गोपाळ कुलकर्णी, कीर्तनकार गोपाळ कुलकर्णी गोपाळ आनंद देसाई म्हणून प्रसिद्धीला आले. घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुद्धा सावरकरांनी आपल्या मित्रांना मदत केली. त्यांना वर्तमानपत्र वाचण्याची आवड लावली. सावरकरांनाही वर्तमानपत्र वाचण्याची आवड पहिल्यांदा नव्हती, त्यांच्या वडिलांनी लावली आणि तिथून पुढे सावरकरांमध्ये आली आणि तिथून पुढे त्यांच्या मित्रांमध्ये आली. म्हणजे एक घरातली गोष्ट मित्रांपर्यंत पण पोचत असते आणि मित्रांच्या घरातली गोष्ट आपल्या घरामध्ये पण येत असते. त्यामुळे आपण कुठल्या गोष्टीवर लक्ष देतोय, आपण कुठल्या गोष्टी बोलतोय हे पण बोलणं, ऐकणं आणि समजून घेणं महत्त्वाचं. तर हे सावरकरांचे सगळे मित्र. अजून एक मित्रांची जोडी राजाराम आणि परशुराम शिंपी. राणू शिंप्यांचे ही 2 मुलं, त्यांचा तमाशाचा फड होता. तर सावरकर काय करायचे, सावरकर कवनं करायचे, लावण्या त्यांच्यासाठी लिहायचे, झगडे त्यांच्यासाठी लिहायचे आणि राजा परशा सावरकरांच्या सोबत वर्तमानपत्र वाचायचे, त्यांच्यासोबत घरी राहायचे, घरकाम करायचे. अशी त्यांची मैत्री होती. जेव्हा सावरकर स्थानबद्धतेत होते रत्नागिरीमध्ये, तेव्हा राजाराम त्यांचे जे मित्र त्यातले परशुराम तेव्हा गेलेले. राजाराम जेव्हा सावरकरांना भेटायला आले स्थानबद्धतेमध्ये, तेव्हा असं झालं की राजारामनी खूप छानशी भेट आणि खूप छानशी आठवण सावरकरांना दिली. ती काय होती तर सावरकरांच्या कुटुंबाचा फोटो होता आणि राजारामनी सावरकरांच्या समोर तो फोटो ठेवला. सावरकर म्हणले किती सुंदर छाया आहे रे, इतके वर्ष मध्ये लोटलेत, लहानपणची मैत्री आणि तिथून सावरकर स्थानबद्धतेत आहेत. म्हणजे किती वर्षाचा काळ मध्ये लोटला आहे बघा, इतक्या वर्षांची मैत्री. आणि भेटल्यानंतर राजाराम काय दाखवतात तर तो फोटो, त्यांच्या कुटुंबाचा फोटो दाखवतात. सावरकर म्हणाले मला खूप छान भेट ही दिली आहेस तू, ही भेट मी माझ्यासोबत ठेवतो आणि मी आता घेऊन जाणार आहे माझ्यासोबत. तेव्हा राजाराम म्हणाले त्यांना हा फोटो, ही प्रत मी तुला घेऊन जाऊ देणार नाही. का तर तू नीट निरखून पाहिलं, सावरकरांना राजाराम म्हणाले की नीट निरखून पाहिलं तर त्याच्यावर मी गंधफूल वाहिलंय. इतके वर्ष मी त्याची मनोभावे पूजा करतोय, मी तुला ही प्रत घेऊन जाणार नाही, मी तुझ्यासाठी वेगळी प्रत आणेन. इतकं प्रेम, इतका जिव्हाळा मित्रांविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी. आणि असा तसाच त्यांनी फोटो ठेवला नव्हता, फक्त पूजा केली नव्हती. कारण जेव्हा ब्रिटिशांनी सगळी छाननी करायला सुरुवात केली, अभिनव भारताच्या सगळ्या सदस्यांची जेव्हा छाननी सुरू झाली, त्याच्यामध्ये सावरकरांचा कुठलाही फोटो, कुठलाही लेख, कविता, काहीही सापडलं तरी तो देशद्रोह मानला जायचा. एवढ्या सगळ्या
त्रासामधून सुद्धा त्या राजारामनी तो फोटो 2 फळ्यांच्या मध्ये लपवून ठेवला होता. का तर माझ्या देवाचा फोटो आहे, तो मी असाच जाऊ देणार नाही आणि मी पकडू देणार नाही. इतकं प्रेम मित्रांचं. सावरकरांनी अभिनव भारत संघटनेची सुरुवात केली तिळबांडेश्वरच्या बोळामध्ये. तेव्हा त्याच्या आधी काय घडलं आपल्याला माहिती आहे. चाफेकरांच्या फाशीतून सावरकरांचं जे स्वातंत्र्याविषयीचं प्रेम आहे ते आलं पुढे. चाफेकरांना जेव्हा फाशी झाली, चाफेकर बंधूंना, तेव्हा सावरकरांना जे वाटत होतं की आता ही जी स्वातंत्र्याची ज्योत आहे ती आम्ही पुढे घेऊन गेलं पाहिजे, माझ्याशिवाय दुसरं कोण, हा सावरकरांच्या मनात विचार आला. आणि आपल्याला माहिती आहे की अष्टभुजसमोर सावरकरांनी वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतली. ती त्यांच्याकडे जी भवानी मातेची मूर्ती होती ती त्यांच्या आजीनी घरात आणली होती. त्यांच्या आजीकडे मकर आणि स्वारांचा पथक होतं. तेव्हा दरोडे चोऱ्या बऱ्याच व्हायच्या आणि त्यामध्ये ही मकर आणि स्वारांच्या पथकाने ती देवीची अष्टभुजेची मूर्ती जी आहे ती सोडवून परत आणली आणि त्यांच्या आजीने ती भगूरला आणली. आणि तेव्हा ते सांगतात असं की ती मूर्तीची पालखी जी असायची, दरवर्षी ती पालखी निघायची आणि पालखी सावरकरांच्या दारावरून गेली तर ती जड व्हायची. जोवर सावरकरांच्या घरातले सगळे येत नाहीत तोवर ती पालखी तिथून हलायची नाही, इतकी जड व्हायची. हे पालखी घेऊन जाणारे लोक ते सांगायचे. सावरकरांनी त्यांच्या सगळ्या प्रसंगांमध्ये हे लिहून ठेवलं आहे. तर अशी ही भवानी मातेची मूर्ती नंतर सावरकरांच्या घरात आली आणि मग तिथले मंत्र पाठ सप्तशती जप जेव्हा त्यांच्या घरात व्हायला लागले तेव्हा सावरकरांना ती आवड लागली ध्यानाची. आणि त्या मूर्तीच्या समोर जेव्हा सावरकरांनी शपथ घेतली, ती जी करुणा भागली की मला आता स्वातंत्र्यासाठी लढायचं आहे, मारिता मारिता मरे तो झुंजेन. आपल्याला माहिती आहे ही जेव्हा शपथ घेतली तेव्हा देवीदास विजय ग्रंथ सावरकरांनी लिहिला होता. तो आज रोजी ते साहित्य आपल्याकडे नाही. याचं कारण इतकंच की फक्त अभिनव भारताच्या सगळ्या साहित्याची सदस्यांची छाननी होईल आणि त्यामध्ये हा देवीदास विजय ग्रंथ पुरावा म्हणून सापडेल, म्हणून तो ग्रंथ अभिनव भारताच्या सदस्यांनाच नष्ट करावा लागला. हा देवीदास विजय ग्रंथामध्ये त्यांनी ती इतकी सुंदर करुणा वाकलेली आहे, पण तो दुर्दैवाने आपल्याकडे नाही आहे. सावरकरांचं लहानपण म्हणजे सावरकरांचा स्पष्ट वक्तेपणा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सावरकरांच्या शाळेमध्ये एकदा असं झालं की एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा जे थुंकलं गेलं, क्षमेची गोष्ट सांगत होते, क्षमा समजावून सांगत होत्या. आज रोजीपर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत आपल्याला एकनाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा थुंकलं तरी महाराजांनी त्यांना क्षमा केली ही गोष्ट. आणि हेच काय म्हणतात कंगोरा माहिती आहे. सावरकरांना जेव्हा ही गोष्ट सांगितली गेली शाळेमध्ये, सावरकर तर क्षणी उठले. ते म्हणाले एकनाथ महाराजांनी क्षमा केली, पण जेव्हा त्यांच्या अंगावर 108 वेळा थुंकत होते तेव्हा आजूबाजूचे तिथे होते ना, ते तर संत नव्हते, मग त्यांनी का नाही बंदोबस्त केला. हा विचार आज तोच गरजेचा आहे आज. म्हणजे हा विचार, हा स्पष्ट वक्तेपणा सावरकरांकडे होता. सावरकरांचं गणित थोडंसं पुढे मागेच होतं, कच्चंच होतं. तर बऱ्याच वेळेला असं व्हायचं की व्यापारी वर्गातले जे काही मित्र आहेत सावरकरांचे आणि त्यांचे वडील जे आहेत ते सावरकरांकडे यायचे आणि सावरकरांना गणित सांगायचे की ओ सावरकर हे असं असं गणित आणि सोडवून दाखवा. आणि सावरकरांचं गणित थोडंसं कच्चं असल्यामुळे असं व्हायचं की कधी कधी ते गणित सुटायचंही नाही. तर ते व्यापारी वर्गातले लोक त्यांना काय म्हणायचे, काय सावरकर, अहो तुम्ही एवढं मराठी इंग्लिश एवढं छान बोलता, छान तुमचं साहित्य आहे, एवढं तुम्ही काय काय बनवत असता, तुम्हाला साधं हे गणित सुटे ना. आमची मुलं बघा तोंडी आकडेमोड करतात. सावरकर त्यावर स्पष्ट वक्तेपणा म्हणजे काय, सावरकर त्यावर म्हणतात की हो तुमचा मुलगा माझ्यापेक्षा काय, न्यायमूर्ती रानडेंपेक्षाही मोठा आहे हो. न्यायमूर्ती रानडेंना तरी कुठे जिऱ्यामिऱ्याची अशी तोंडावर आकडेमोड करता आली, मग त्याला हायकोर्टाचा जजच का नाही करत. सावरकरांचा स्पष्ट वक्तेपणा. इतक्या छान छान गोष्टी त्यांच्याकडनं त्यांच्या आयुष्यात अशा घडत गेल्यात. तो स्पष्ट वक्तेपणा कुठे असावं आणि कुठे नसावं हे सावरकरांना माहिती होतं. एकदा भूगोलाच्या विषयीच असं त्यांच्या एका इसमाशी चर्चा सुरू असताना जेव्हा
त्या इसमाने सांगितलं की फक्त नाशिक जिल्ह्याचा भूगोल तुला माहिती नाही, मग तू जगाचा भूगोल काय शिकतोस. तिथे वाद घालण्याच्या भानगडीत सावरकर पडले नाहीत, ते शांत बसले. म्हणजे कुठं बोलावं आणि कुठं बोलू नये हे त्यांना पुरतं ठाऊक होतं. सावरकर जेव्हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे प्रवेश घेतला त्यांनी, तेव्हा त्यांचे राजकारणातले गुरु लोकमान्य टिळक, आज टिळकवाडीतच आहे आणि लोकमान्य ग्रंथालय, तर राजकारणातले गुरु सावरकरांचे लोकमान्य टिळक, गुरुणामपी गुरु म्हणायचे ते त्यांना. मॅझिनीचं जे आत्मवृत्त आहे त्याचे 26 पानाची प्रस्तावना आपल्याला माहिती आहे. ते मॅझिनीचं आत्मवृत्त सावरकरांनी टिळकांना समर्पित केलेलं आहे. टिळकांविषयी सावरकरांना काय आवडायचं? साधना नाम अनेकता, म्हणजे साधन त्यांचं एकच होतं, स्वराज्य, स्वातंत्र्य मिळवणं. टिळकांचं ध्येयही तेच होतं. तर ते मिळवण्यासाठी कुठलेही मार्ग वापरा पण स्वातंत्र्य मिळवा, हे जे टिळकांचं धोरण होतं ते सावरकरांना खूप आवडायचं. आता हे राजकारणातले गुरु सावरकरांनी ठरवलेले आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की विदेशी कपड्यांची होळी करायची. टिळक म्हणाले की शेकोटी करणार असला तर नाही येणार, होळी करणार असला तर येईल. झाली फरासखान्यामध्ये मस्त होळी झाली विदेशी कपड्यांची. नंतर कॉलेजमध्ये काय झालं? कॉलेजमध्ये मग पुढे दंडफंड सावरकरांच्या बाबतीतला. कारण तिथल्या प्रिन्सिपलनी काय झालं की तुम्ही विदेशी कपड्यांची होळी केलीत, शिक्षण सोडून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय, म्हणून सावरकरांना दंड थोपवला 10 रुपयांचा. आता सावरकरांचे मित्र आणि सावरकरांची संघटना बघा कशी काम केली त्यांनी. ते म्हणाले की सावरकरांना दंड झाला, ठीक आहे. सावरकर दंडफंड म्हणून एक डबा गोळा केला, सगळ्या कॉलेजमध्ये फिरवला आणि मग तो जो काय दंड गोळा झाला 10 रुपये, असेच 10 रुपयाच्या वरती पैसे जमा झाले, 10 रुपये देऊन टाकले, उरलेले अभिनव भारतासाठी. इतकं सोपं होऊन गेलं होतं सावरकरांसाठी. आपल्याला माहिती आहे सावरकर आठवड्यातून एकदा सिंहगडावरती फेरफटका मारायचे आणि तिथे जाऊन सगळ्या मित्रांच्या सोबत चर्चा काय व्हायची, तिथे बाजी प्रभूंचा तिथल्या पोवाडा गायला जायचा, तिथे तानाजीचा पोवाडा गायला जायचा, सिंहगडाचा पोवाडा गायला जायचा, सवाई माधवरावांचा रंग म्हणून जो फटका आहे तो गायला जायचा. धन्य कुलामध्ये धनी सवाई, भाग्य धन्य जी रायाचे, सेवक हाती यशस्वी असती, पुण्य किती त्या पायांचे, श्रीमंतांचे भाग्य प्रतापे 12 वर्षे बहुश्रमले, अटकेला जरी पटका रोवुनी पुन्हा सर्वजण चटनमले. इतकं छान. म्हणजे आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या ऐतिहासिक पुरुषांविषयीचं चर्चा, त्यांचे फटके, त्यांचा पोवाडा तिथे गायला जायचा सिंहगडावरती. तानाजीच्या पोवाड्यामध्ये इतकं सुंदर लिहिलं की शिवनेरी श्रीमान आला, स्वातंत्र्य सूर्य उदयाला. आणि स्वातंत्र्य सूर्य कोण? आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि सूर्यापासून निघणारे किरण कोण आहेत? तर ते मावळे आहेत. शिवनेरी श्रीमान आला, स्वातंत्र्य सूर्य उदयाला, त्या सूर्याचा किरण रणांगणी तळपे तानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी. काय सुंदर वर्णन आहे. पोवाड्यामधलं सावरकरांचं वैशिष्ट्य असं की सावरकर, आपण पोवाड्यामध्ये किंवा गोंधळामध्ये आवाहन जे करतो ते आपल्या देवी देवतांना आवाहन करतो. आणि सावरकरांसाठी देवी लक्ष्मी कुठली होती? तर ती स्वातंत्र्य लक्ष्मी होती. आणि आवाहन करण्यासाठी त्यांच्यासाठीचे असलेले देव कोण? तर चित्तोडगडचे सगळे जे काही बुरुज आहेत ते संताजी, धनाजी, तानाजी, छत्रपती शिवाजी महाराज, या सगळ्यांना आवाहन करायचे ते पोवाड्यामध्ये. चित्तोडगडच्या बुरुजांनो जोहारा समया असं म्हणतात ते. म्हणजे आवाहन त्यांचं कसं होतं? तर ते हे असं होतं. गोंधळ केला जेव्हा ते सांगतात त्यांच्या कवनांमधून, तर तो गोंधळ कसा केला? तर तो स्वातंत्र्य लक्ष्मीचा गोंधळ केला. यजमान स्वामी श्री शिवराय झाला, सावळ्या रंगाचे शूर मावळे, प्रेमाने अभिमाने गोंधळी झाले, पारतंत्र्याचा बोकड चिरला. बोकड कुठला? अफजल खानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटं कापली.
पारतंत्र्याचा बोकड चिरला आणि प्रभूवर भूवर शिववीरा आला. म्हणजे अशा पद्धतीचा गोंधळ, अशा पद्धतीचा पोवाडा सावरकरांनी रचला आणि आवाहन कोणाकोणाला केलंय बघा. जेव्हा बाजीप्रभू देशपांड्यांचा पोवाडा आपण बघतो, ऐकतो, वाचतो, किती सुंदर वर्णन आहे त्याच्यामध्ये. सावरकरांनी कल्पना विलास काय रंगवावा आणि त्यांच्या पोवाड्यामधून जेव्हा ते हा सगळा प्रसंग रंगवतात, अगदी तंतोतंत डोळ्यासमोर उभा राहतो. आणि शेवटी अजून एक वैशिष्ट्य काय त्यांच्या पोवाड्यामधलं, ते शेवटी आजच्या काळाला पोवाडा आणून जोडतात. जेव्हा आपण बाजीप्रभू देशपांड्यांचा पोवाडा ऐकतो, आपल्याला माहिती आहे खिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे एवढ्या 300 मावळ्यांसह लढत होते आणि एकमेव माणूस जो सगळ्या जे कोणी असतील शत्रू त्यांना मारत होते. त्यांच्यासोबत सगळे हे मावळे अतिशय जीवाच्या आकांताने फक्त लढत होते आपले महाराज गडावरती पोचावेत म्हणून. आणि तत्क्षणी जेव्हा शत्रूला कळालं की हे बाजीप्रभू देशपांडे जे आहेत ते अगदी जीवाच्या आकांताने लढतात आणि आपल्याला खिंड पार करू देणार नाहीत, तेव्हा त्यांच्यावर गोळी झाडली. आणि तो प्रसंग सावरकर कसा लिहितात, तो गोळी सुसू आली आहा त्या काली मरमी ती शिरली. आता पुढच्या ओळीमध्ये सावरकर काय सांगतात बघा. पुढच्या ओळीमध्ये त्यांनी अगदी साध्या कवनामध्ये लिहू शकले असते की ती गोळी आली, ती लागली आणि मग बाजीप्रभू देशपांडे पडले आणि परत उठले आणि ते परत लढायला लागले, असं ते लिहू साधं कवन करून लिहू शकले असते. पण त्यांनी कसं लिहिलंय बघा, तो गोळी सुसू आली आहा त्या काली मरमी ती शिरली, श्रीबाजी विव्हळ पडला मागुती तत्क्षणी उठला. आता कल्पनाविलास बघा, तिथे म्हणलं गेलं असेल किंवा नसेल हे वाक्य, पण आपल्या आतमध्ये स्फुरण चढवणं म्हणजे काय, तो श्रीबाजी विव्हळ पडला मागुती तत्क्षणी उठला, अरे तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. म्हणजे इतकं स्फुरण चढवणं आणि इतका प्रसंग समोर मांडणं किती किती दिव्य आहे. आपल्याला सावरकरांच्या 2-4 कविता, 2-4 गाणी माहिती असतात. जेव्हा हा पोवाड्याचा जो शेवट आहे त्या शेवटामध्ये जेव्हा येतात तेव्हा सावरकर काय सांगतात की एवढी खिंड लढवून आता श्रीबाजी प्रभू देशपांडे हे आता धारातीर्थी पडलेत. कवनामधनं कसं म्हणताय की खबरदार यमदूता, खबरदार यमदूता, स्पर्शू नको त्या तद्विद्युत तेज पुंज दिव्य देहा. का स्पर्शू नकोस, कारण हा देश शत्रू रक्तात न्हाऊन निघालाय आणि स्वातंत्र्य मिळण्याआधी तो रणतीर्थाला गेलाय आणि देशशत्रू रक्तात न्हाऊन लाल भडक झालाय. त्याला असंच तू घेऊन जाऊ शकत नाहीस, कारण त्याला ओवाळायला कोण कोण आले ते सांगतात की हे इंद्र आले, सूर्य आले, देवदूत आले, सुरवर सुरगुरु सारे, देव वर्षती तारे. म्हणजे हे सगळे फक्त स्वातंत्र्यासाठी लढलेला ह्या वीराला तू असं घेऊन जाऊ शकत नाहीस, कारण देवदूत येणार आहे, तारे येणार आहेत, सूर्य येणार आहेत, सगळे त्यांच्यावरती वर्षाव करणार आहेत आणि ओवाळती सत्कीर्ती सुंदरी श्रीमद बाजीला. आणि मग तू घेऊन जाऊ शकतोस. पहिल्यांदा त्यांचं औक्षण होईल, ओवाळील, आणि मग तू घेऊन जाऊ शकतोस. ओवाळी ते सत्कीर्ती सुंदरी श्रीमद बाजीला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. आजच्या काळाशी कसं आणून जोडलंय. आपण ऐकतो, सगळ्या घटना ऐकतो, सगळ्या गोष्टी ऐकतो. आपण काय करू शकतो आजच्या काळात हा प्रश्न प्रत्येक वेळेला पडतो. तर सावरकर सांगतात, विनवी विनायक यातील घे समजून अर्थाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. स्वराज्य नाही, स्वदेश नाही, धिक या देहाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. म्हणजे ही पोवाड्यातली त्यांची वैशिष्ट्य आहेत. आज आपण जयोस्तुते गाणं ऐकलं. जेव्हा स्वतंत्रतेचं हे स्तोत्र संपूर्ण रचलं गेलं, आपण वेळेअभावी 2 कडवी घेतो, पण त्याच्या पुढची काय सुंदर कडवी आहेत. जेव्हा स्वातंत्र्य देवतेविषयी सावरकरांना प्रेम येत आहे, जेव्हा स्वातंत्र्य देवता ही एक संपूर्णतः समोर उभं राहणारी आपली देवी आणि तिच्याकडे आपण करुणा भागतोय, तर आपण आईकडे कशा गोष्टी मागतो तशा गोष्टी त्यांनी मागितल्या.
की आई तू माझ्याकडे ये ना. जी आतुरता आणि जी तळमळ ना, तेवढी तळमळतात जयस्तुते स्तोत्रामध्ये. हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला, क्रीडा तिथे करण्याचा का वीट तुला आला. म्हणजे स्वातंत्र्य देवतेला म्हणतात की इथे एवढी समृद्ध भूमी आहे माझी, तिथे तुला का वीट आलाय. हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला, क्रीडा तिथे करण्याचा का वीट तुला आला. होय आरसा अप्सरांना सरसे करण्याला, सुधाधवल जान्हवी स्तोत्र तू कागे त्याजीला. म्हणजे इतकं सुंदर गोष्टी आहेत, तू ह्या का त्यागल्यास. ते पुढे म्हणतात की आईला जसं आर्ततेने विचारावं तसंच ते सांगतात की स्वतंत्रते या सुवर्णभूमीत कमती काय तुझला, कोहिनूरचे पुष्प घे रोज ताजे वेणीला. जीव तळमळे का तू त्याजिले, उत्तर याचे दे, स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुता वंदे. वय वर्ष 20 जेव्हा हे सगळं वर्णन लिहितायत, जेव्हा हे सगळी प्रार्थना करतायत स्वातंत्र्य देवीला, वय वर्ष फक्त 20. आपण जेव्हा समूहात ह्या सगळ्या गोष्टी गात असतो त्याचा परिणाम खूप जास्ती मोठा असतो. आपण प्रार्थना म्हणतो घरामध्ये, पण सगळ्या लोकांच्या मध्ये असताना, देवळामध्ये गेल्यानंतर जे काही चैतन्य निर्माण होतं, जे काही एनर्जी अगदी वरती जाते, ती किती मोठी असते. सावरकरांनी हेच हेरलं. रणगीत सावरकरांनी जे लिहिलं ते 200 विद्यार्थी गायचे. म्हणजे काय स्वातंत्र्याविषयीची ती काय ऊर्जा, प्रेरणा मिळत असेल काम करण्यासाठी. शिवरायांची आरती जेव्हा सावरकर सांगतात ते द्विरूक्ती बघा त्यातली, की या या अनन्य शरणा आर्या ताराया, जयदेव जयदेव जय जय शिवराया. या ही द्विरूक्ती आहे प्रत्येक वेळेला. ने मजसी ने परत मातृभूमीला. ह्या द्विरूक्तीमुळे ती करुणा जी आहे, ती आर्तभाव जो आहे तो आतमधला, की ती उफाळून येतोय. अगदी भगवद्गीताच त्या शिवाजी महाराजांच्या आरतीमध्ये मांडली आहे की परित्राणाय साधूना विनाशायच्या दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा आपण वाचतो तेव्हा साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया, भगवन भगवद्गीता सार्थ कराया, जयदेव जयदेव जय जय शिवराया. म्हणजे ही द्विरूक्ती ह्यामध्ये कशी आहे बघा. आणि ह्या गोष्टी सावरकर त्यांच्या सगळ्या सोबतीच्या लोकांमध्ये देत होते आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटवत होते. केवढी मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण सावरकरांचा विचार करतो, सावरकरांचे गुरु आपण राजकारणातले बघितले, लोकमान्य टिळक. सावरकर अगदी म्हणजे आपण थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं फॉलो करतात ते छत्रपती शिवाजी महाराजांना. ते म्हणतात की माझे गुरुच ते आहेत. आणि कसे गुरु आहेत बघा. आता आजच्या काळात शिवजयंती साजरी होते, कशी होते आपल्याला ज्ञात आहे. भरपूर डीजे आणि भरपूर लेझर आपल्याकडे मुबलक प्रमाणात असतात. पण आपले जर ते गुरु असतील तर आपण कसं फॉलो करायला पाहिजे हे सावरकर समजावून कसे सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वातंत्र्यासाठी शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रबंदी मोडली. सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत 7 बेड्या होत्या. त्यातली समुद्रबंदी म्हणजे इथली समुद्रबंदी म्हणजे काय की त्या काळी परदेशात जाऊन शिक्षण घेणं किंवा परदेशात जाणं, समुद्र ओलांडून जाणं हे प्रचंड भयावह वाटायचं त्या समाजामध्ये. अशा काळामध्ये सावरकर विलायतेत शिकायला गेले. आपल्या गुरूंना एक्झॅक्ट फॉलो कसं केलं जातं ते बघा. अरबी आणि फारसी शब्द जे राज्यव्यवहार कोशातले होते ते महाराजांनी राज्यव्यवहार कोश बदलला आणि सावरकरांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी केली. गुरूंना कसं फॉलो करावं. जेव्हा औरंगजेबाने इतका छळ मांडला होता, त्याला सगळ्यात शेवटी पिदरगीर फक्त बापाला कोंडून ठेवणारा म्हणून त्याला फक्त नावाजलं जातं, संबोधलं जातं. आणि जेव्हा मार्सेलिसमध्ये सावरकरांनी उडी घेतली आणि फ्रान्सचा किनारा गाठला, फ्रान्सच्या लोकांनी सावरकरांसाठी काही करू शकले नाहीत. फ्रान्सच्या लोकांना आणि तिथल्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आपण कुणाला आयडल ठेवतोय आणि एक्झॅक्ट त्यांना कसं फॉलो करतोय बघा.
किती साम्य आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, महाराजांच्यामध्ये आणि सावरकरांच्या सगळ्या जीवनचरित्रामध्ये. गुरूंना फॉलो करणं हे असं. सावरकर जेव्हा विलायतेला जायला निघाले, अभिनव भारताचा हेतू आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की अभिनव भारताला पुढं नेण्यासाठी त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन काम करायचं होतं. कारण इंग्लंडमध्ये बरेच जण शिकायला येतात, बऱ्याच ठिकाणून येतात, भारताच्या कोपऱ्याकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी तिथे असतात. त्यामुळे एक सभा तिथे घेतली की भारताच्या अनेक कोपऱ्यात हा विचार गेला. म्हणजे अभिनव भारताचं कुठलंही कार्य केलं तर तो विचार सगळ्या भारतात कसा पोचला, तो इंग्लंडमध्ये जाऊन पोचणार होता. म्हणून सावरकरांनी विलायतेला जाऊन शिक्षण घेण्याचं जे धोरण आखलं होतं त्याच्यासाठी सावरकर निघाले. आपल्याला ज्ञात आहे 9 जूनला सावरकर पर्शिया बोटीमध्ये चढले. आपल्याला सावरकर पर्शिया बोटीत चढले. प्रभाकराला जाताना त्यांनी लस द्या असं सांगितलं, कुटुंबियांचा निरोप घेतला आणि ते लंडन किंवा इंग्लंडला पोचले. माहिती आहे मधल्या बोटीच्या प्रवासात, या 3 महिन्याच्या प्रवासात घडलं काय. जेव्हा सावरकर बोटीमध्ये चढले तेव्हा अगदीच नवख्या माणसासारखं तिकीट वगैरे घेऊन सगळीकडे आपली खोली शोधायची वगैरे सगळं सुरूच होतं. तिथे त्यांना 2 धडे शिकावे लागले. 2 धड्यांना ते सामोरे जेव्हा जात होते तेव्हा त्यांना खूप कष्ट लागले. एक म्हणजे इंग्लंडचा जो काही पोशाख आहे तो त्यांना घालण्यासाठी बरेच कष्ट लागले. कारण सावरकर धोतर टोपी या वेशामध्ये, आता ते धोतर टोपी बाजूला ठेवून कोट सूट बूट टायमध्ये यायचं आहे. मग सावरकर काय सांगतात की मला पहिला धडा त्यातल्या कठीण होता पण सुटला तरी, की धोतरास रामराम ठोकून कानातली बिगबाळी काढून कोट घालून नंतर तो टाय ठीकठाक का बांधायला असा आहे असं समजला आणि मी तो घातला आणि माझा पहिला धडा संपला. आता दुसरा धडा, तिकडे आपल्याला ज्ञात आहे की तिकडे मांस मच्छी ह्याच गोष्टी खाव्या लागणार आहेत. तर दुसरा धडा असा की तो सुरी आणि काट्या चमच्यानी आपल्याला खायचा आहे. हा धडा सावरकरांच्यासाठी खूप अवघड होता, कारण आपल्याला कधीच सवय नसते या गोष्टींची. सावरकर सांगतात म्हणजे BAच्या कुठल्या अभ्यासक्रमात तर काही नव्हतं सुरी आणि काट्या चमच्यानी खाणं, त्यामुळे मला हा धडा खूप अवघड गेला. तर ते सांगतात की जेव्हा मांस आणि मच्छी खाताना सुरी आणि काट्या चमच्याचा आम्ही वापर करायला लागलो तेव्हा माझ्या मित्रांनी सांगितलं होतं की सुरी कशी धरायची, काटा चमचा डाव्या हातात धरायचा, मग तो खायचा. पण त्यांनी सवयीप्रमाणे उजवा हात तोंडात घातला, सुरीचा हात तोंडात गेला, त्यांना लागलं, कापलं, रक्त आलं. मासे खाताना ते सांगतात की काटेरी झुडपात पाय अडकावत असं माझी अवस्था झाली. कुठले काटे कुठं लागतात काही समजत नाही, काही कळत नाही, तो कसा कापायचा माहिती नाही. आणि मग आता हे एवढी सगळी आपली पंचायत, आपलं पण बघा परदेशात गेला आपल्याला काही माहीत नसलं, आपली पंचायत झाली, नाही ठीक आहे आम्ही नाही घेत असं होतंच. तसंच सावरकरांचं झालं की आपल्याला मांस खाता येत नाही, मच्छी खाता येत नाही आहे, पण दाखवायचं तर नाहीच आहे, नाही मला बोट लागली आहे मी नाही खात असं म्हणून ते उठून निघून गेले होते. आता प्रश्न हा की शिकवणार कोण. तर बोटीमध्ये एक त्यांचे गृहस्थ जे काही सहकारी मित्र आहेत ते भेटले आणि मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी की शास्त्रोक्त कसं खायचं काट्या चमच्यानी सुरीनी आणि टेबल मॅनर्स जे आपण म्हणतो ते कसं खायचं हे त्यांनी शिकवलं. आणि त्या इसमानी त्या गृहस्थांनी त्या मित्रांनी शिकवलं म्हणून त्यांचं नाव ह्यांनी काय ठेवलं तर शिष्टाचारी. त्यांनी शिष्टाचार शिकवले म्हणून ते शिष्टाचारी. अजूनपर्यंत सर्व ग्रंथांमध्ये सर्व चरित्रांमध्ये त्यांचं नाव शिष्टाचारीच आहे. त्यांचं नाव कुठेही बाहेर आलेलं नाही, कारण त्यांच्या विनवणीवरून सावरकरांना त्यांनी विनवणी केली की मी अभिनव भारताचं काम करेन पण माझं नाव जास्त कुठे येता कामा, मला प्रकट कार्य जमणार नाही, त्यामुळे गुप्त कार्य जी असतील ते सावरकर तुम्ही मला द्या असं त्यांनी विनवणी केली. म्हणजे सावरकरांनी हा मुद्दा सांगण्यासारखा का तर सावरकरांनी कुणावरही जोर जबरदस्ती केली नाही की तुम्ही अभिनव भारताचे सदस्य व्हा म्हणून. शिष्टाचार्यांनी सांगितलं
शेवटच्या क्षणापर्यंत सावरकरांनी त्यांचं नाव कुठंही येऊ दिलं नाही. पण शिष्टाचार्यांनीही तितकंच कार्य केलं. म्हणजे कुठल्याही पत्रकं असतील, कुठल्या गोष्टी पोचवणं असेल, शिष्टाचार्यांनी त्या सगळ्या गोष्टी गुप्तपणे भारतात पोचवल्या. ती यंत्रणा त्यांनी तिथे राबवली. जेव्हा सावरकरांच्या सभा असायच्या किंवा जेव्हा त्या सभेमध्ये गोंधळ होईल अशी शक्यता असायची, तेव्हा शिष्टाचारी आणि त्यांचे 15-20 सहकारी त्यांच्या बाजूनी उभे असायचे. असं काम शिष्टाचार्यांनी केलं. प्रकट कार्य नाही पण गुप्त कार्य केलं. सावरकर सांगतात की असे अज्ञात सहकारी अनेक माझ्यासाठी त्यांनी काम केलं, ज्यांनी विनंती केली की मला अभिनव भारतामध्ये काम करायचं पण मी प्रकट कार्य करू शकत नाही. असे बरेच होते. अभिनव भारतासाठी सक्रिय कार्य करणारे आपल्याला सगळे माहिती आहेत, पण अज्ञात लोक ही अशी होती. जेव्हा सावरकर आगनाव्याच्या माथ्यावर जायचे तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत ते जायचे. तर त्या सहकाऱ्यांमध्ये अजून एक सहकारी होते, त्यांचं नाव हरनाम सिंग. कदाचित आपल्याला ही गोष्ट ज्ञात असेल. हरनाम सिंग पेशानी शीख होते, त्यामुळे त्यांचं केशधारी पंथाचे असल्यामुळे त्यांचा जो केशरी फेटा आहे शिखांचा ते तो घालायचे. तर अर्थातच बाकीचे सगळे जे तिथले नावेतले लोक होते त्यांना फेटा हा विषय नवीन होता. त्यांना कॅप माहिती, फेटा माहिती नाही. तर तिथली मुलं काय म्हणायची, व्हॉट अ फनी कॅप. म्हणजे असं म्हणून त्या हरनाम सिंग यांना चिडवायचे. जेव्हा शिष्टाचार्यांना हे कळालं तेव्हा त्यांनी सावरकरांना सांगितलं, हरनाम सिंग यांना कृपा करून सांगा की तुम्ही तो फेटा घालू नका, कारण लोक आपली टिंगल करतात आणि लोक आपली टिंगल करतात हे मला नाही आवडत आहे. सावरकर म्हणाले, मी असं सांगणार नाही. शिखांचं शिरोभूषण हा फेटा आहे. सगळ्यात सुंदर काय असेल तर तो फेटा आहे आणि तो आपल्या परंपरेच्या आड येत नाही. मी त्यांना सांगणार नाही. आणि जर त्यांना आपली एकी दाखवायची असेल तर उद्यापासून आपण सगळे फेटे घालून जाऊ, म्हणजे त्यांना उत्तर दिल्यासारखं होईल. दुसऱ्या दिवशी फेटा घालून पहिले तयार होते ते शिष्टाचारी होते. म्हणजे आपण काय विचार लोकांमध्ये पेरतोय ते बघा. हरनाम सिंग जे होते त्यांना जेव्हा होम सिकनेस आणि सी सिकनेस म्हणजे बोट नाव लागणं आणि घराची आठवण येणं हे त्या प्रवासामध्ये सहसा प्रत्येक जणाला व्हायचं. हरनाम सिंग यांना दोन्हीही झालं. हरनाम सिंग म्हणलं, ह्याच्या पुढचं जे काही एडनचं बंदर येईल तिथे मी जातो, उतरतो आणि घरी परत जातो, कारण माझी घरी आई एकटी आहे. असू दे, शिष्यवृत्ती काय मिळेल ते मिळेल. पण सावरकरांनी सलग 3 दिवस हरनाम सिंग यांना इतकं सुंदर गोष्टी समजावून सांगितल्या. ते काय म्हणाले की आपल्या ध्येयाच्या आड जर प्रीती येत असेल, आणि ध्येय कुणासाठी असलेलं ध्येय, आपल्या स्वकीयांसाठी, आपल्या स्वजनांसाठी असलेलं ध्येय, आणि ते ध्येय पूर्ण करायला जातोय आपण, आणि त्या ध्येयाच्या आड आपली प्रीती येत असेल तर ती प्रीती नसून लंपटता आहे. त्यामुळे हा दुरावा तू सहन कर, कारण त्यांच्या कल्याणासाठी तू तिकडे चाललायस. परत गेलास तर काय उपयोग. 3 दिवस ह्या गोष्टी सावरकर समजावत होते. 3ऱ्या दिवशी एडनचं बंदर निघून गेलं. हरनाम सिंग सावरकरांचे विचार ऐकत बसले आणि पुढचं वाक्य म्हणतात की अभिनव भारतात मी कसं सामील होऊ ते मला सांगा. अभिनव भारताचे सदस्य बोटीत हे हरनाम सिंग आणि शिष्टाचारी झालेले आहेत. शिष्टाचारी म्हणतात की आपण कशी काय संस्था स्थापन करायची. सावरकरांनी तोवर सांगितलं नव्हतं अभिनव भारत एवढं मोठं काम करतंय, आपण कशी काय स्थापन करायची. कोणीतरी लाला लजपतराय असतील, टिळक असतील, त्यांना सांगू ना, म्हणजे त्यांच्या खाली आपण काम केलं तर अजून त्याला प्रभाव येईल. सावरकर म्हणाले, मॅझिनीची तरुण इटली जेव्हा तयार झाली तेव्हा थोडीशीच मुलं होती, 3-4च मुलं होती, त्याच्यातनं सुरुवात झाली आहे आणि तरुण इटलीने अख्खा देश त्यांचा हादरवला आणि स्वातंत्र्य मिळवलं. मग आपण एक 2-3 सदस्यांपासून सुरुवात केल्यावर काय हरकत आहे. असं म्हणून त्यांनी ती अभिनव भारतासाठी शपथ घेतली, शिष्टाचारी, हरनाम सिंग आणि सावरकर. आणि शपथ घेतल्यानंतर सावरकरांनी सांगितलं की अभिनव भारत केवढं मोठं काम करतं आहे. म्हणजे अभिनव भारताच्यामध्ये सिलेक्शन जे असतं, आपण निवड करून घेतो जे काय म्हणतात, सावरकरांनी निवड कशी केली आहे बघा सगळ्या लोकांची. म्हणजे साधारणतः प्रत्येक जण मोठ्या संस्थेचा भाग झाला तर फक्त नावापुरतं असतं की मी या संस्थेचा भाग आहे,
पण जेव्हा स्वतःहून त्यामध्ये काहीतरी विषय मांडायला जातो, स्वतःहून त्यामध्ये कार्य करायला जातो, स्वतःचं इनपुट देण्यासाठी अभिनव भारत किती मोठा आहे सावरकर आधी सांगत नव्हते. म्हणजे की ग्रंथालयात आपण आहोत हे फक्त नावापुरतं सांगायचं आहे का? ग्रंथालयातले उपक्रम करू, ग्रंथालयासाठी काहीतरी कार्यक्रम करू, ग्रंथालयासाठी काम करू. म्हणजेच की अभिनव भारत तयार कसा झाला? आगनाव्याच्या माथ्यावर जेव्हा सावरकर होते तेव्हा आगनाव्याच्या माथ्यावर स्वातंत्र्याविषयीचेच फक्त विचार सावरकरांच्या मनात होते असं नाही. सावरकरांच्या मनात अनेक विचार होते. मांडूक उपनिषद सुद्धा सावरकरांच्या मनामध्ये येऊन गेलं की जागरिते तस्मिन्नेव अग्निस्फुल्लिंग व्रत तस्य प्रतिभासहा. म्हणजे सुषुप्तीमध्ये जेव्हा अशी झोप असते की जिथे अहंकार नसतो आणि ती झोप असते ती शांत चित्ताची झोप असते, अगदी छान झोप असते. आणि जेव्हा मन जागृत होतं तेव्हा ते आतमध्ये त्याचे कसे विचार असतात, ते कसं जागं होतं, अग्नी आतमध्ये कसा पेटतो, हे विचार सावरकरांचे होते. ते म्हणतात की प्रश्न तो चरमयुगांसी विगत युगाचा नाभी नभाचा कुठे नाभी नभाचा आणि केंद्र नभाचा. म्हणजे निसर्गाविषयीचे विचार कसे होते सावरकरांचे बघा. अख्ख्या या समुद्रामध्ये एक नाव चालली आहे. सावरकर काय कल्पना विलास, काय ते साहित्य, ते काय म्हणतात की ह्या रम्य भीषण महाभूतांमध्ये म्हणजे खाली तलशून्य अथांग सागर आणि वर तटशून्य अथांग आकाश आणि या दोहोंच्या रम्य भीषण महाभूतांच्या मधून माणसाची क्षुद्रातली क्षुद्र नौका वेडगळपणे वाट काढत चालली आहे. आणि ती कशी चालली आहे? नावेवरचे जे दिवे आहेत ते काजव्यासारखे आहेत ते सांगतात. ते काय म्हणतात की जणू हिमालयाच्या वक्षस्थळावर ऐटीत काजवा चमकावा तसे आपले हे दिवे पाजळीत चालली आहे. आणि त्यांना ते काय सांगतात पुढे? ते म्हणतात की एखादी रागीट समुद्राची लाट चपटीसारशी नावेला इकडची तिकडे करून टाकेल किंवा आकाशातल्या दारूच्या कोठारातनं एक छोटा धूमकेतूचा छर्रा पृथ्वीच्या चिंधड्या उडवेल हे माहिती असताना सुद्धा तोवर आत्ता झालेलं नाही असं समजून गवसणाऱ्या क्षणाची माणसाने संधी साधली आहे. हे काय कौतुकास्पद नाही का? म्हणजे एवढा मोठा निसर्गाची व्याप्ती सावरकर कशी सांगतात. इतकी सुंदर कविता आहे. लहानपणी आजी सांगायची, लहानपणी ही पुस्तकात होती. सुनील नभय सुंदर नभय नभय अतल हा सुनील सागर सुंदर सागर सागर अतलची हा नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा हाई नभात जलते जलात नभते संगमुनी जाई. खरा कोणता सागर यातून वरती की खाली खरे तसे आकाश कोणते गुंगमती झाली. आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती किंवा सागरी हे बिंबती आकाशीचे मोती. हा सागरची सगळा की आकाश सगळे भवसागर बोलती पुराणी प्रथित ऋषी झाला. म्हणजे इतकं निसर्गाची सुंदर व्याप्ती त्यांनी सांगितली. आकाशातले तारे बघून सावरकर काय म्हणतात? आकाशातले तारे बघताना ते म्हणतात की हे तारे नाही आहेत. ज्योतिषी जे सांगतात ते तारे नाही आहेत. ते तारे कसे आहेत की दशानने जानकी पळवून नभपते नेली. म्हणजे सीतामाईंना रावणाने जेव्हा पळवून नेलं तेव्हा सीतामाई रडत होत्या आणि रडताना ते अश्रू राहिलेत. दशानने जानकी पळवून नभपते नेली अश्रुबिंदूचे धाळीत टपटपत देवी त्या काळी तेची राहिले असे चकाकत जाणो दिव्य बले तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. तारे हे असे आहेत म्हणजे आपण म्हणतोय ते वेगळेच आहेत पण हे तारे आम्हाला असे दिसतात. काय सुंदर सांगितलंय. मृदुल मायेच्या शालूवरी म्हणजे माया प्रकृती जे काही निसर्ग आहे मृदुल मायेच्या शालूवरी चकचकती टिकले तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. इतकं सुंदर ताऱ्यांचं वर्णन सावरकरांनी केलंय. म्हणजे हे जो मधला काळ आहे जेव्हा सावरकर पहिल्यांदा लंडनला निघाले होते त्या मधल्या काळामधले सावरकरांचे विचार आहेत. स्वातंत्र्याविषयीचे विचार आहेतच पण सावरकरांच्या ठाई ही आध्यात्मिक बैठक निसर्गाविषयीची आत्मीयता आस्था श्रद्धा जी म्हणू ती केवढी होती. आता एवढं मोठं साहित्य लिहिणारे सावरकर शत्रूच्या शिबिरात वळा म्हणतात. म्हणजे परिस्थितीनुसार प्रसंगानुसार वागा हे सुद्धा सांगतात सावरकर.
मॅझिनीचं आत्मवृत्त जेव्हा सावरकरांनी लिहायला घेतलं तेव्हा सावरकरांच्या मनामध्ये ठाम विश्वास होता की हे आत्मवृत्त लिहिल्यानंतर सशस्त्र क्रांती झालीच पाहिजे, म्हणजे प्रत्येक शब्द ह्या क्रांतीसाठी आहे, लिहिला गेला आहे आणि जेव्हा तो वाचला जाईल त्याच्यानंतर क्रांती होईलच होईल, इतक्या विश्वासाने आणि इतक्या ठामपणे तो लिहिला आहे. सावरकर काय सांगतात, साहित्य संमेलनात सावरकरांनी सांगितलेलं आहे की आता साहित्यिकांनी साहित्याच्या पोथ्या गुंडाळून शत्रूच्या शिबिराकडे वळा. का? कारण प्रबळ राष्ट्राची दारू जेव्हा आपल्या राष्ट्राला लागते किंवा जाळते ती कशी जळते हे तक्षशिलेला विचारा आणि नानदेला विचारा. जेव्हा तो तवारीख हा आयटीत सांगत होता की आशियाटिक भांडाराला, एवढ्या भव्य भांडाराला, ग्रंथ भांडाराला आग लागली तेव्हा ती आग 3 महिने धुमसत होती. म्हणजे किती ग्रंथ, किती साहित्य जाळलं गेलं. सावरकर सांगतात साहित्याच्या रक्षणासाठी आता आपण शत्रूच्या शिबिरामध्ये वळलं पाहिजे. म्हणजे सावरकरांनी कुठल्या गोष्टी कुठे वापरायच्यात, कुठे इम्प्लिमेंट करायच्यात हे आधी सांगून ठेवलेलं आहे. मॅझिनीचं आत्मवृत्तही तसंच आहे. ते म्हणतात भाकरी स्वस्त आहे की महाग हा विषय नाही, भाकरीवर गुलामगिरीचा शिक्का आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. 26 पानाची ती प्रस्तावना आहे मॅझिनीच्या आत्मवृत्ताला. सावरकर लंडनमध्ये पोचल्या त्यांनी मॅझिनीचं आत्मवृत्त वाचले. 6 खंड होते, 6 खंड वाचून काढले. इंडिया हाऊसचे त्यांचे जे गृहचालक होते मुखर्जी नावाचे, त्या मुखर्जींनी सावरकरांना हे खंड आणून दिले आणि त्यांनी हे 6 खंड वाचले आणि मॅझिनीचं आत्मवृत्त लिहिलं आहे पुढे. 1857चं स्वातंत्र्य समरही तसंच. 1857च्या स्वातंत्र्य समराचा विषय असा की आपल्या भारतातल्या लोकांना सुद्धा वाटत होतं की हे बंड करून आपल्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी चूक केली, कारण इंग्रज जी प्रगती करणार होते ती थांबली या बंडामुळे, असं भारतीयांनाही वाटत होतं. हा विचार मोडून काढण्यासाठी 1857चं स्वातंत्र्य समर लिहिलं. जेव्हा ते इंग्लंडच्या संपूर्ण तिथलं साहित्य जे आहे ढुंडाळायला लागले तेव्हा मुखर्जी गृहचालक त्यांनी मदत केली या सगळ्या गोष्टींमध्ये. मुखर्जींनी जेव्हा मदत केली तेव्हा त्यांना फक्त एक पुस्तक मिळालं, द सिपॉय म्युटिनी इन इंडिया 1857. विल्यम केए यांचं पुस्तक होतं ते. जेव्हा ते एक पुस्तक त्यांना मिळालं त्या पुस्तकामध्ये फारसे काही संदर्भ मिळाले नाहीत. म्हणजे राणी लक्ष्मी, तात्या टोपे, मौलाना अहमद शहा यांच्याविषयी, म्हणजे कुठल्याच स्वातंत्र्य सैनिकांविषयी काहीच जास्त लिहिलेलं नव्हतं. त्यांचा इतका हिरमोड झाला. त्याच्यानंतर त्या पुस्तकाच्या शेवटी त्यांना संदर्भ सूची मिळाली आणि नंतर कळालं की ह्या पुस्तकाचे, विल्यम केएनी लिहिलेल्या आणि मॅलिसननी लिहिलेल्या पुस्तकाचे अजून खंड आहेत. ते 5 खंड सावरकरांनी मागवले. मुखर्जी जे त्यांना मदत करत होते ते सुद्धा म्हणले कशाला वाचताय हे, पण तरीसुद्धा सावरकरांनी हे खंड मागवले, वाचले. पण तिथे सुद्धा हवी तेवढी माहिती मिळालीच नाही. म्हणजे ब्रिटिशांनी किती इतिहास दाबून ठेवलाय बघा. म्हणून सावरकर सांगतात की ब्रिटिशांच्या लिखाणावरती, ब्रिटिशांनी रचलेल्या इतिहासावरती भारताचा इतिहास रचला जाऊ नये. त्यांनी इतकी माहिती दाबली होती. त्यानंतर त्या संदर्भ सूचीमध्ये कळालं की भारताचं ऑफिस भारताचं कार्यकाम बघणारं अजून एक ऑफिस जे आहे ते लंडनमध्ये आहे, इंडिया ऑफिस. इंडिया ऑफिसमध्ये अजून बरेच 1857चे संदर्भ असलेली पुस्तकं आहेत आणि काही फाईल आहेत. सावरकर ते त्याच्या मागे लागले. आता त्या ग्रंथालयात जाण्याची परवानगी इतकी कठीण म्हणजे मिळवण्यासाठी इतकं कठीण होतं, पण मुखर्जींच्या मदतीने ती मिळाली. आता आपल्या गुरूंना कसं फॉलो केलं की जो गनिमी कावा आहे, गनिमी कावा कसा वापरला बघा. तर त्या ग्रंथालयातल्या त्या ग्रंथपालाला परवानगी घेऊन सावरकर आतमध्ये आले ऑफिसमध्ये. ग्रंथपालाला आपण कशावर ग्रंथ लिहितोय किंवा कुणाच्या बाजूनी ग्रंथ लिहितोय हे सांगितलंच नाही. मी 1857वर ग्रंथ लिहितोय एवढंच सांगितलं. आता तो चांगल्या अर्थाने लिहितोय वाईट अर्थ सांगितलंच नाही. त्याच्याशी इतकं बोलत राहिले ते. ग्रंथपाल त्याच्याजवळ येऊन बसायचा आणि त्या ग्रंथपालाला काय वाटायचं की एवढा तरतरीत तरुण, त्यांनी जर 1857च्या स्वातंत्र्य समरविषयी खरं आमची पुस्तकं वाचून लिहिलं
तर भारतीयांच्या मनात अजून द्वेष उत्पन्न होईल. ह्या अर्थाने तो ग्रंथपाल त्यांना मदत करत राहिला. आणि ब्रिटिश साहित्यिकांना सुद्धा जी मिळणार नाहीत ती पत्रकं, पार्लमेंटमधल्या गोष्टी, पार्लमेंटमधले रिपोर्ट, चर्चासत्र जी झाली ती पत्रकं संपूर्णतः सावरकरांनी मिळवली. इतका राग यायचा सावरकरांना त्या ग्रंथपालाचा की त्यांना माहिती असायचं हे जे सांगतोय ते चुकीचं आहे, पण त्यांनी गनिमी कावा वापरला, फक्त त्याच्याशी गोड बोलत राहिले आणि सगळी पत्रकं आणली. एका मागोमाग एक सगळी पत्रकं वाचून झाली. 1857चा 50वा जो स्मृतिदिन होता त्या स्मृतिदिनाच्या व्याख्यानामध्ये सावरकरांनी ह्या ग्रंथाचा उल्लेख केला. आता सावरकरांवर हेर कायमच होते, भारतामध्ये पण होते आणि त्याच्या इंग्लंडमध्ये पण होते, म्हणजे ब्रिटिशांनी हेर ठेवले होते त्यांच्यावर. त्यामुळे ब्रिटिशांनी जे हेर ठेवलेत त्यांची जी पत्रकं आहेत, त्यांचे जे रिपोर्ट आहेत, सावरकर म्हणतात त्यांचे रिपोर्ट खूप उपयोगाला आले. का तर त्यांनी एवढं माझ्याविषयी लिहून ठेवलं ते मला आत्मचरित्रात वापरता आलं. असं 1857चं ते स्वातंत्र्यसमर लिहिताना हेर आजूबाजूला होते. त्यांनी सांगितलं त्यांच्यासाठी इंडिया ऑफिस बंद झालं. जेव्हा इंडिया ऑफिस बंद झालं हा निरोप, हा डिसिजन सावरकरांपर्यंत आला तोवर 1857चं स्वातंत्र्यसमर लिहून झालं होतं. नंतर मग पुढचे संदर्भ जे उशीजी आहेत त्यांनी सांगितले. म्हणजे ह्या लंडनच्या काळामध्ये सावरकरांनी किती गोष्टी, किती काय काय साहित्य रचलं आणि कशा पद्धतीने क्रांती, सशस्त्र क्रांती करायला सुरुवात केली बघा. पुस्तकातनं पिस्तुलं पाठवले, त्याचं पुस्तकाचं आज आपण प्रतिकृतीकडे बघणार आहोत. म्हणजे काय सशस्त्र क्रांतीसाठी त्यांनी पावलं उचलली. जेव्हा अंदमानला काळकोठडी सावरकरांना झाली, जेव्हा परत बोटीतनं सावरकरांना परत नेण्यात आलं, जेव्हा आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे ही त्रिखंडात गाजलेली उडी म्हणतात, पण ही त्रिखंडात गाजलेली उडी काय आहे? जेव्हा सावरकर, रिस्क टेकिंग कपॅबिलिटीज म्हणजे काय बघा, की जेव्हा सावरकरांना कळालं की आता आपण ह्या ब्रिटिशांच्या तावडीतनं सुटणं गरजेचं आहे, पोर्ट होलमधनं उडी घेणं गरजेचं आहे, तेव्हा त्यांच्या समोर काय काय शक्यता होत्या बघा. त्रिखंडात उडी का गाजली आहे? जेव्हा उडी मारणार आहोत, सीबेड असेल तर वाळूत रुटण्याची शक्यता आहे. खाली प्रवाळ आहेत, अंदमानला माहिती आहे आपल्याला, खाली प्रवाळ आहेत, प्रवाळ कापण्याची शक्यता आहे. दगड असतील खाली तर दगडावर पडून कपाळ मोक्ष होऊ शकतो. आणि तेव्हाच्या बोटी, त्यामुळे तो निनोचा गरम प्रवाह जो आहे, तो निनोचा गरम प्रवाह अंगाला लागला तर भाजण्याची शक्यता आहे. म्हणजे एवढ्या शक्यता असताना सुद्धा सावरकरांनी त्या पोर्ट होलमधनं उडी घेतली आणि फ्रान्सचा किनारा गाठला, म्हणून ती त्रिखंडात गाजलेली उडी आहे. एवढ्या शक्यता आहेत. वाळूत रुतून बसला तर काय करणार, प्रवाळ कापला तर काय करणार? कवी मनमोहन नातू खूप सुंदर सांगतात, ज्ञात आहे आपल्याला ही कविता, जगामध्ये आहेत विख्यात बहादूर दोन, जे गेले आई करता सागराचं ओलांडून, हनुमंतानंतर आहे विनायकाचा मान. अंदमानचा जेव्हा संपूर्ण काळकोठडी आपण बघतो, काळकोठडीतला त्रास आपण ऐकलेला आहे. कोलूला जुंपलेला आहे, घाण्याला जुंपलेला आहे. बाबाराव सावरकरांची भेट कशी, किती दारुण अवस्थेत सगळ्यांना ठेवलेलं होतं. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना तसंच केलेलं होतं, आपल्याला ज्ञात आहे. पण एवढ्या हाल अपेष्टा सहन करताना सुद्धा सावरकर स्थितप्रज्ञ होते. कसे म्हणजे इतक्या वेगळ्या लेवलचा हा त्रास आहे तरी सुद्धा हे स्थितप्रज्ञ कसे राहिले? म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय की दुःखेषु उद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोध स्थित धीर्म निरुच्यते. म्हणजे सुखात स्पृहा विरहित आहेत, दुःखात सुद्धा स्थितप्रज्ञ आहेत असा माणूस, म्हणजे ज्याला भय राग क्रोध त्याचं ठाई नाही असा माणूस स्थितप्रज्ञ. सावरकर स्थितप्रज्ञ राहिले कसे? फक्त स्थितप्रज्ञ राहिले नाहीत तर त्यांनी अनेकांना तिथे शिक्षित केलं, अनेकांना शिकवलं. आणि शिकवताना सगळे तिथे कैदी फक्त स्वातंत्र्य सैनिक नाही यायचे, दरोडेखोर, चोर असे पण यायचे, त्यांना सुद्धा शिक्षित केलं. शेकडा 90 लोक तिकडे शिक्षित झालेले आहेत. त्यांना कसं शिकवलं तर तंबाखूची शिष्यवृत्ती द्यायचे ते, तू शिक मी तुला तंबाखू देतो.
म्हणजे अशा ह्याच्यातनं त्यांनी सुरुवात केलेली आहे सगळ्यांना शिक्षण देण्यासाठी. अजून स्थितप्रज्ञ राहण्यासाठी त्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा आणि त्यांनी सांगितलेला त्यांच्या आवडीचा ग्रंथ म्हणजे स्वामी विवेकानंदांचा राजयोग. स्वामी विवेकानंदांनी जे त्यांची अमेरिकेतली विजय दुमदुमी नादवून ते परत आले, त्यांचा काळ पण तोच 1863 ते 1902. त्यामुळे त्यांचं राजयोग, भक्तियोग, कर्मयोग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सावरकर घराण्यातही पोचल्या होत्या. बाबाराव सावरकर स्वामी विवेकानंदांच्या आश्रमात जाऊन राहणार होते, स्वामी विवेकानंदांच्या सोबत राहणार होते. त्यांना अध्यात्माची आवड होती, पण देवालाच कदाचित भक्ती त्यांना स्वातंत्र्यलक्ष्मीकडून करून घ्यायची होती. म्हणून बाबाराव सावरकर आणि ह्या सगळ्या सावरकर कुटुंबियांवर प्लेगचं संकट आलं. त्यामध्ये बाबाराव सावरकर विवेकानंदांच्या आश्रमात गेले नाही, पण सावरकर कुटुंबियांमध्ये विवेकानंदांचे विचार पोचले होते. राजयोग सावरकरांच्या विषयी इतका आवडीचा ग्रंथ, ते प्रत्येकाला सांगायचे. सावरकरांचा कुंडलिनी कृपणांकित ध्वज जो आहे, कुंडलिनीचा उबारा प्रत्येकाला त्यांच्याकडे आला. सावरकर म्हणतात की कुंडलिनीचा उबारा म्हणजे जे काही सेल्फ रिअलायझेशनची वाट आहे ती सावरकर कुटुंबियांकडे होती. ते त्यांच्या कवितेमध्ये पण लिहित आहेत की श्रीराज योग जो आहे, योगीराजाचा तो ग्रंथ श्रीराज योग मी उघडी, शांत रसाचा प्याला दूर करावा गमेची नघडी. म्हणजे इतके हाल अपेष्टा सहन केल्यानंतर सावरकरांना स्थितप्रज्ञ ठेवण्यामागे कुठला ग्रंथ, कोणाचे विचार काम करत होते? स्वामी विवेकानंदांचे विचार काम करत होते. पण ब्रिटिशांनी छळच मांडायचा कसा ठरवला तो बघा. डोंगरीच्या कारागृहामध्ये सावरकरांनी हा राजयोग ग्रंथ त्यांच्यासोबत ठेवला, पण अंदमानला हा ग्रंथ सावरकरांना घेऊन जाऊ दिला नाही. लिलावात हा ग्रंथ काढला. तिथले लोक जे होते ते बा सोमण जे होते त्या डोंगरीच्या कारागृहातले, त्यांनी सांगितले की लिलावात मी राजयोग हा ग्रंथ बघितलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टींनी, ज्या साहित्याने, ज्या विचारांनी सावरकरांना स्थितप्रज्ञ ठेवलं जात होतं तो सुद्धा त्यांच्याकडून काढून घेतला. आणि अशातनं सुद्धा कमलासारखं 900 ओव्यांचं काव्य होतं आहे अंदमानच्या कारागृहामध्ये. बारीबाबाचं तर वर्णन इतकं सुंदर केलं आहे सावरकरांनी. बारीबाबाविषयी सांगताना ते म्हणतात की जेव्हा गजांमधनं बारीबाबा यायचे तेव्हा त्याचं पोट आधी दिसायचं. आणि त्याचं पोट कसं दिसायचं तर शाळेत आपल्याला समजण्यासाठी तो भूगोलाचा गोल असतो तसं त्याचं पोट त्याच्या पुढे 2 पावलं चालायचं. आणि त्याच्या कमरेवरचा जो तुमानीचा कातडीचा पट्टा आहे तो भूमध्य रेषेसारखा भासायचा. असा हा बारीबाबा. त्याच बारीबाबाने ह्यांचा छळ केला. बारीबाबाचं वर्णन कसं करतात बघा. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना इतक्या 7 आपल्याला माहिती आहे 7 बंदी त्यांनी तोडल्या. स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी. स्पर्शबंदीच्या विषयी बोलताना पतित पावन मंदिर आपल्याला माहिती आहे. पतित पावन मंदिराच्यासाठी गाडगेबाबांनी तिथे कीर्तन केलेलं आहे. 22 फेब्रुवारी 1931ला जेव्हा ही स्थापना झाली तेव्हा गाडगेबाबांचं कीर्तन तिथं झालेलं आहे. गाडगेबाबांचे तिथं फोटो आहे. गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांविषयी, त्यांच्याविषयी आणि त्यांच्यासोबत सावरकरांनी चर्चा केलेल्या आहे. स्थानबद्धतेत असताना म्हणजे आपण साधा लॉकडाऊन होता आपल्याकडे, आपल्याला केवढे लिमिटेशन्स होते. त्यांच्याकडे तर 50 वर्षाची काळकोठडी. एवढं असताना सुद्धा सावरकरांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. प्रत्येक वेळेला म्हणत गेले ते अद्ययावत व्हा. यंत्र हे माणसाचं एक सक्षम अवयव आहे आणि ते वापरा. यंत्राला डोक्यावर चढवू नका हे सुद्धा सावरकर सांगतात. आता आपण ठरवायचे सावरकरांचे अनुयायी आपण असू तर आपण यंत्राला डोक्यावर चढवलंय का आपण वापरतोय. इतक्या वेगळ्या पद्धतीने सावरकर प्रत्येक कंगोऱ्यातनं आपल्याला समोर येताना दिसतात. फक्त गरज आहे आपण त्यांना ओळखून घ्यायची. राष्ट्रवाद आता जो चाललाय त्याच्याविषयी सुद्धा सावरकरांनी आधीच सांगितलं. संन्यस्त खड्गमध्ये ते म्हणतात की आज काय 2500 वर्षानंतर राष्ट्रवाद तो शिल्लक राहणारच आहे आणि हे शस्त्रबळाचंच सामर्थ्य तिथे असणार आहे. अजून म्हणतात ते की 400-500 वर्षानंतर कदाचित पृथ्वी हे एक राष्ट्र होईल आणि मंगळ दुसरं राष्ट्र होईल, तोवर राष्ट्रवाद आहेच. तेव्हा सांगितलेले सावरकरांचे विचार
आज रोजी आपल्याला पटतात. त्यामुळे तेव्हा कधी आधी सांगितलेले विचार आहेत ते आज पटत असतील तर ह्याच्यापेक्षा आधुनिक सावरकरांचे विचार समजायला आपल्यासारख्या जनतेला, समाजाला आणि ज्यांना समजतच नाही त्यांना अजून बरेच वर्ष जाणार आहेत. त्यामुळे आपण काय करू शकतो, आपण हळूहळू आपल्या कृतीतनं सावरकर सांगू शकतो. सावरकरांचा आवाका सांगायला बराच मोठा आहे. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक कविता, प्रत्येक प्रसंग इतके आहेत. पण आपल्याला काय म्हणतात, समग्र सावरकर सांगण्यासाठी अजून खूप मोठा वेळ लागेल, खूप दिवस लागतील त्याला. छोट्या गोष्टीतनं समजून घेऊया. सावरकर जेव्हा आपण बघतो, ऐकतो, वाचतो, हे खूप छान गोष्ट मला आठवते. ही गोष्टानंतर आपण आजच्या या माझ्या सेवेला पूर्णविराम देऊयात. आपल्याला ज्ञात आहे ही गोष्ट. एक माणूस असतो, तो बसमध्ये जाताना आपण तिकीट काढतोच. तो त्यांनी एकाबरोबर 3 तिकीटं काढली. तर तो म्हणाला की असू दे, मला जिथे जायचं आहे तिथे जाता जाता माझं एक तिकीट हरवलं तर दुसरं आहे, दुसरं हरवलं तर तिसरं आहे, तर मी तिकीटात 3 काढतो. त्या माणसाने 3 तिकीटं काढली आणि त्याला कुठे जायचं होतं ते तिकिटावरच लिहिलं होतं, त्याला लक्षात नाही राहिलं. झालं असं, मधल्या प्रवासामध्ये त्याची 3ही तिकीटं हरवली आणि त्याला कुठे जायचं तेही तो विसरला, भरकटत राहिला. आज रोजी आपल्याकडे सुद्धा 3 तिकीटं आहेत. सावरकरांचं साहित्य, सावरकरांचे विचार आणि त्यांनी केलेली कृती. 3 तिकीटं जपून ठेवूयात, तरच स्वातंत्र्य लक्ष्मीसाठी, तरच भारतासाठी आपण काहीतरी करू शकतो, छोटी छोटी पावलं उचलू शकतो. 3 तिकीटं म्हणजे सावरकरांचे विचारच आपण हरवून बसलो तर नक्की भरकटणार आहोत. त्यामुळे आज रोजी सावरकर आतमध्ये उतरवून घेताना छोट्या छोट्या गोष्टीतनं सुरुवात करूयात. आपण मुलांसमोर सावरकर ठेवताना छोट्या छोट्या गोष्टी सांगूयात की त्यांच्या लहानपणी असं होतं, त्यांच्या कॉलेजमध्ये असं होतं. नक्कीच तसं सांगू शकतो. सावरकर कसे आहेत हे लहानपणी म्हणजे कॉलेजमध्ये आणि त्याच्या आधी असताना छानशा एका कवितेतनं मला सावरकर मांडावेसे वाटले. ती कविता मांडते आणि थांबते. लेखणीचे खड्ग करुनी समाज आपण घडविला, लेखणीचे खड्ग करुनी समाज आपण घडविला, शतजन्म शोधताना क्रांतीवीर गवसला. काय वर्णावे आपुल्या धैर्या, हिंदू सागरही अपुरा पडे, संस्काररूपी या साहित्यातून देशप्रेमाचे मिळती धडे. 5 दशके सजा भोगुनी पार्थिव भिंतही वधुनी गेली, अंधार कोठडी गाभाऱ्या करुनी तेजोमय मूर्ती माझी राहूनी गेली. धगधगत्या कुंडातून पेटल्या देशाभिमानाच्या ज्वाळा, हिंदुत्वाचा मंत्र सांगण्यास सोसल्या किती त्या झाडा. समाजाचे कुटुंब करुनी दाखविला ईश्वर, प्रणाम माझ्या चरणी आपुल्या वीर सावरकर. जे उणपुरं राहिलं असेल ते मला परत करा आणि जे काही चांगले विचार असतील ते मी सावरकरांच्या चरणी आणि आपल्या चरणी पुन्हा एकदा अर्पण करते. बोबडे बोला आज बोलोनी गेले, अर्पिते शब्दपूजा चरणी आपुल्या, राष्ट्रकल्याणा झिजावा हा देह, हीच प्रार्थना मनी माझिया. धन्यवाद.